सर हिंदी में जानना चाहेंगे। काल महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ज्यावेळी प्रकाश आंबेडकर निघून गेले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, त्यांना विचारलं सकारात्मक चर्चा होती का, त्यावर त्यांचं उत्तर असं होतं, माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं. त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात त्यांच्या पक्षाकडून एक व्हिडिओ येतोय की बोलू द्या मनासारखी चर्चा नाही झाली. नेमकं ठीक काय आहे. मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. मग तो काँग्रेसने सोडलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडला आहे. शिवसेनेनं अनेक आपल्या महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत किंवा सोडते आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही. म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली. आता ठीक आहे, परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार, चर्चा होईल. त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे. अशा अनेक कमिट्या असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात. त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे. त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचं आहे. म्हणून आम्ही एकत्र आहोत.